हाय हॅलो नमस्कार मंडळी, दुर्गा कदमच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही घेतलेली आहे मी नवीन शेगडी. पहिलं माझ्याकडे दोन ह्याची शेगडी होती. आता मी 3 ह्याची नवीन शेगडी घेतली, कारण ती खूप सारखं बंद पडत होती. कमी गॅस केलं की बंद पडायची, कमी गॅस केला की बंद पडायची. त्याच्यापासून म्हणलं खूप सारखं कमी करायची आणि तशीच बसायची येऊन, आणि मग खूप वाया चालला माझा गॅस. म्हणलं चला एकदाशी नवीन घ्यावी शेगडी नवीन वर्षामध्ये. आणि आज आहे भोगी, त्याच्यामुळे म्हटलं भोगीच्या दिवशी छान दिवस पण आहे, आणि मग आणूया म्हणून शेगडी आणली. आणि म्हणलं मस्तपैकी पूजा वगैरे करून घ्यावी. सकाळी स्वयंपाक करायच्या अगोदर संध्याकाळी घेऊन आली मी स्वयंपाक वगैरे झाल्यावर, आणि सकाळी तिची पूजा केली आहे. आणि असे मस्तपैकी स्वस्तिक वगैरे काढले. आपल्या घरी आपण मराठी माणसं आपल्या घरी काही जरी नवीन वस्तू आणली तर आपण त्याची पूजा केल्याशिवाय काहीच त्याचा वापर करत नाही. तसं गॅसचं सुद्धा आहे. आपण गॅसची शेगडी वगैरे काही जरी घेतलं तर नवीन पहिलं पूजाच करतो. तसं आम्ही पूजा करायला लागले, आणि मी पण प्रत्येक गोष्टी घरात घेतली तर मी पूजा करते. असं मस्तपैकी पूजा करून घेतली मी. आणि म्हणलं चला स्वयंपाकाला सुरुवात करू. तर पहिलं ठेवलं मी दूध, कारण आपण पहिली गोष्ट दूध वगैरे किंवा असं गोड वस्तूच आपण नवीन शेगडी घेतल्यावर करतो. तर मग मी दूध गरम करून घेतलं. नंतर चहा, नंतर इकडं केलं आहे मी लापसी बनवणार आहे आज छान. आणि इकडं मिक्स व्हेज भाजी आहे आज भोगीची. आणि इथं मी घेतले लापशी बनवायला. म्हटलं चला काहीतरी गोड पण करूया आज. आणि म्हणून माझी पोरांची इच्छा होती की चला आपण मम्मी तू आज लापशी बनव. तर म्हटलं चला ठीक आहे आपण आज लापसी बनवू. आणि मस्तपैकी लापसी बनवायला सकाळ घेतली. आणि गुळ वगैरे सगळं मी असं कापून घेतला होता, अगोदर सगळी तयारी केली होती. आणि तर माझी लापसी टाकून झाली त्याच्यामध्ये, आणि वरून टाकायला लागली मी गूळ. तर आजचा दिवस खूपच छान असल्यामुळे मी छान आवरून आंघोळ करून साडी घातली होती, कारण आज भोगी असल्यामुळं. आणि अचानक आवाज कशाचा येतो बाहेर येऊन बघते तर काय तुम्हाला दाखवायला पळत मोबाईल घेऊन आले की पावसाचे थेंब येतात बघा, मोठे पावसाचे थेंब येतात. आमच्याकडे थोडासा पाऊस पण झाला आज. आणि खरंच सांगते पावसाचे टिपके बघा मोठे लागले. थोडे जोरात आवाज यायला तर पडताना खूपच. आणि एकदम असं पावसाळ्याचं वातावरण कसं असतं ना तसं झालं होतं. पूर्ण आभाळ वगैरे आलं होतं आणि छान पण वाटत होतं, कारण खूप थंडी वाजत होती खूप. त्याच्यामुळं आत्ता आभाळ आल्यामुळं ही झालं होतं, थंडी वाजत नव्हती, छान वाटत होतं. आणि बघा ही माझी लापसी बनवून तयार, एकदम सुटसुटीत छान मऊ लुसलुशीत झाली होती, एकदम सुंदर. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लापशी कशी झाली, गॅस कसा होता.